17 तारखेला पुणे रेल्वे स्टेशनवरती मध्य प्रदेशमधून आलेला परिवार आणि त्यांच्या समवेत प्रवास करणारा आरोपी यांनी पुढील रेल्वे येण्यासाठी 4 तासाचा अवधी असताना हे संपूर्ण कुटुंब पुणे रेल्वे स्टेशनवर उतरलं आणि त्या परिवारासोबत झोपी गेलेली 4 वर्षाची एक मुलगी होती। त्याच्यामध्ये प्रवासादरम्यान आरोपीची, मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची ओळख झाली होती, पण या निष्ठुर आरोपीने 4 वर्षाच्या मुलीला खोचे आमिष दाखवून मालधक्क्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला। याच्यामध्ये तातडीने पुणे रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली। CCTV कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपी लगेच डिटेक्ट करण्यात आला, आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये मुलीची खऱ्या अर्थानं मेडिकल आणि तपासणी करत आता ती ससून हॉस्पिटलमध्ये आहे। तिला वैद्यकीय उपचार सुरू आहेत आणि हा दोन्ही परिवार हा मध्य प्रदेशचा असल्याने ज्यावेळेस मुलीला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देऊन तिला नंतर आम्ही वन स्टॉप सेंटरमध्ये थोडे दिवस ठेवणार आहोत आणि नंतर त्यांचा परत एकदा मध्य प्रदेशमधल्या कुटुंबियांशी संपर्क करून त्यांना तिकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल। एकंदर 2021 पासून पुणे रेल्वे पोलिसांनी अनेक घटनांबाबत कारवाई केलेली आहे। याच्यामध्ये रेल्वे स्टेशनवर झालेला बलात्कार असेल, अपहरण असेल, विनयभंग असेल, ही संख्या साधारणतः वर्षभरामध्ये 4, 5, 6 अशी आहे। यामध्ये सगळ्या घटनांचा तपास हा पुणे रेल्वे पोलिसांनी व्यवस्थितरित्या केलेला आहे। गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही मिसिंग केसेस असेल आणि ह्युमन ट्रॅफिकिंग असेल याच्यावरती मोठ्या प्रमाणातली कारवाई करत आहोत। या सगळ्यांमध्ये पुण्यामध्ये येणाऱ्या मुलांची, मुलींची, मग ती प्रेमाच्या आमिषाने असेल, नोकरीच्या असेल किंवा पुणे पाहायचं आहे, मुंबई पाहायचं आहे या निमित्तानं बाहेरगावून येणाऱ्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। आणि यामध्ये सुद्धा जेव्हा ही रेल्वे स्टेशनवर उतरतात त्यावेळेस पळून आलेल्यांच्या मुलं-मुली पळून आलेली असतात। ही बाहेर राज्यातून येणाऱ्यांची संख्या आहे, तशी महाराष्ट्रातली सुद्धा आहे। आणि म्हणून तातडीने रेल्वे स्टेशनवरतीच त्यांना लगेच त्यांची माहिती समजावी, माहिती समजली तर ती पालकांच्या ताब्यात देता यावी, त्यांचं काउन्सिलिंग करावं, त्यांना पोलिसांकडून माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबियांकडे परत देत असताना ही सगळी प्रक्रिया पुणे पोलिसांच्या माध्यमातून राबवली जाते। त्याच्यामध्ये आमचा CWC अतिशय उत्तमरित्या काम करत असतात, संरक्षण अधिकारी असतील, आमचा जिल्हा महिला बालविकास विभाग असेल, एकत्रितरित्या काम करत असताना काही ठिकाणी याबाबत अडचणी येत असतील तर निश्चितपणे राज्य महिला आयोग त्यांच्या समवेत आहे आणि म्हणून आजची ही सगळी बैठक यामध्ये आयोजित केली होती। यामध्ये ही बैठक आयोजित करत असताना ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बाबतच्या ज्या केसेस आहेत त्या बऱ्याच वेळाच रेल्वे स्टेशनवरती आल्यानंतर बाहेर राज्याच्या मुली असतात, त्यांना भाषेची अडचण होती, भाषा समजत नाही, त्यांना फूस लावून आणलेलं असतं, त्यांना सुद्धा संरक्षण देण्याची जबाबदारी ही आपली पुणे पोलीस रेल्वे विभागाकडून घेतली जाते। पण याच्यामध्ये काही तोडगा काढता येतो का? कारण की आपल्याला त्यांची भाषा समजत नाही, त्यांना आपण बोललेलं समजत नाही, फारसं हिंदी इंग्लिशची माहिती नसते, अशाही मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। आणि म्हणून मग त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचं पुनर्वसन करत असताना अनेक अडचणी येत राहतात, त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेतानाही अनेक अडचणी येत राहतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं सुरक्षित पुणे हे आपण चांगल्या पद्धतीने राबवत असताना ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करून चांगल्या पद्धतीची सुरक्षितता ही रेल्वे स्टेशन पोलिसांच्या माध्यमातून देण्यात यावी यासाठीच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या वतीने करण्यात आलेली आहे। 2026 म्हणजे या वर्षामध्ये एकूण 13 मुलं आणि मुली ही पुणे रेल्वे स्टेशनवर सापडली। मग ती त्याच्यामध्ये घरातून पळून आलेली आहेत, काही केवळ बाहेरच्या जगाचं आकर्षण आहे म्हणून आलेली आहेत, काही नोकरीच्या निमित्तानं आलेली आहेत, पण ही अल्पवयीनमध्ये असतं। त्यांना पोलीस ठाण्यातून पालकांच्या ताब्यात 2 मुलं दिलेली आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी। याच्यामध्ये बालगृहामधून पालकांच्या ताब्यात म्हणजे काही दिवस बालगृहामध्ये ठेवून पालकांच्या ताब्यात दिलेल्या एक मुलगी आहे आणि बालगृहामध्ये अजूनही ठेवलेल्या किंवा मुलं आणि मुलींची संख्या ही 10 आहे। आता ही 10 मुलं आणि मुली बालगृहात जी ठेवले तर त्यांचा परिवाराचा तपास करणं, त्यांना पालकांच्या ताब्यात देणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं, पुन्हा त्यांनी घर सोडू नये याच्यासाठीचा प्रयत्न हा CWCच्या माध्यमातून चालू आहे। आणि म्हणून या सर्व अनुषंगाने आजची ही मीटिंग पुणे रेल्वे पोलिसांच्या समवेत लावलेली आहे। याच्यामध्ये सर्व अधिकारी उपस्थित आहेत, ससून रुग्णालयाचे आमचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत, कारण की रेल्वे स्टेशनच्या बाबत कोणतीही तक्रार असेल, कोणताही गुन्हा असेल, अन्याय अत्याचाराच्या घटना असतील तर त्या ससून रुग्णालयाच्या माध्यमातून त्याचा मेडिकल रिपोर्ट दिला जातो आणि म्हणून अशा पद्धतीच्या घटना घडूच नाहीत याच्यासाठी अतिशय सतर्क राहत CCTV कॅमेरे जे असतील, सेन्सिटिव्ह एरिया ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणची दामिनीची गस्त असेल,
रेल्वे स्टेशनवरची स्वच्छतागृह आहेत, त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या टवाळखोरांना रेल्वे स्टेशनच्या आवारामध्ये कुठेही प्रवेश मिळू नये, जेणेकरून फक्त पॅसेंजर यांचा तपास व्यवस्थित करून त्यांना आतमध्ये सोडलं जावं, अशा पद्धतीच्या सूचना या आजच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहे. पुन्हा 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये स्वतः मी रेल्वे स्टेशनच्या भागामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टींच्या ज्या सूचना दिल्यात त्याची पाहणी करेन. पोलिसांनी 1 तासामध्ये आरोपीला पकडलं. 17 तारखेला घटना घडली तरी 3 दिवस पोलिसांकडून कोणतीही माहिती दिली जात नव्हती. म्हणजे आपल्याला माहिती का ही घटना, त्यानंतर ते सगळं प्रकरण समोर आलं. त्याच्याबद्दलची माहिती सांगते. सदरचा घटना जी आहे 17 तारखेला संबंधित कुटुंब आपल्या पोलीस स्टेशनला गाडीने आलेला आहे आणि 18 तारखेला आपण सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच कालावधीमध्ये आपली भरती पण चालवली होती आणि फक्त पुणे स्टेशनला PI खोपीकर हे आणि PSI धापटे ज्या तपास अधिकारी आहेत ज्यांना आपण भरतीतनं सोडलेलं होतं, ते जाऊन तपास करत होते. त्या ह्याच्यामध्ये भरतीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळवणं राहून गेलेलं असेल, परंतु यापुढे लक्षात घेतलं जाईल. पुणे रेल्वे स्टेशनवर सातत्याने अशा घटना घडतात, यापूर्वी देखील अशा घटना घडलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा घडलेल्या कुठेतरी रेल्वे पोलिसांचं दुर्लक्ष आहे का या सगळ्या घटनांकडे, किंवा रेल्वे पोलीस कमी पडते का? मुळात कसं आहे की पुणे रेल्वे स्टेशन ह्या 6 प्लॅटफॉर्ममधनं साधारणपणे 250 गाड्या धावत असतात. 6 प्लॅटफॉर्म हे कंटिन्यूस चालू असतात. आपल्याकडे पुणे रेल्वे स्टेशनला साधारणपणे 37 प्लॅटफॉर्म आणि 37 रेल्वे स्टेशन आणि 60 प्लॅटफॉर्म हे पुणे रेल्वे स्टेशनच्या अंडर येतात. तरी पण जास्तीत जास्त सुरक्षा व्यवस्था ही आपण पुणे स्टेशनला दिलेली आहे, कारण तिथे सगळ्यात जास्ती गर्दी असते आणि 24/7 आपलं प्लॅटफॉर्म पेट्रोलिंग सुरू असतं आणि पुणे पोलीस स्टेशन जे आहे हे रेल्वे स्टेशनला लागूनच असल्यामुळे आपण त्या ठिकाणी कंटिन्युअस बंदोबस्त ठेवत असतो. परंतु आलेले पॅसेंजर जे आहेत जनरली काय आहे, ते जे गुन्हे दाखल होतात त्याचा जर ट्रेंड पाहिला तर लहान बालकांच्या बाबतीमध्ये ही घटना घडू शकते, किंवा टीनेज मुली ज्या आहेत ज्यांचे प्रेमसंबंध किंवा इतर कुठल्या ह्याने नोकरीच्या आमिष किंवा इतर काही आमिषांनी जातात, अशा बाबतीमध्ये ह्या घटना घडू शकतात. तर लहान बालकाच्या बाबतीमध्ये आपण काळजी घेतच असतो, परंतु काही केसेसमध्ये असं असतं की आरोपी जो आहे हा लहान बालकांच्या ओळखीचा असल्यामुळे ती अतिशय कम्फर्टेबली किंवा कुठलीही तक्रार न करता त्यांच्याबरोबर जात असताना आढळून आल्यानंतर आपण त्याच्यावर ऑब्जेक्शन प्रत्येक वेळी घेऊ शकत नाही. जसं आत्ताच्या केसमध्ये झालं, तो आरोपी जो आहे त्यांच्याबरोबरच प्रवास करत असल्यामुळे ती मुलगी कुठलीही तक्रार न करता हसत हसत त्याच्याबरोबर गेली, तिला खाऊचं आमिष दाखवलेलं होतं. अशा वेळी प्रत्येक वेळी ते आयडेंटिफाय करणं शक्य होत नाही. तरी देखील आपली 24/7 सुरक्षा व्यवस्था असतेच आणि ज्या ज्यावेळी आपल्याला काही संशयित आढळून येतं त्यावेळी आपण तपास करतच असतो. याच्या माध्यमातून बरेचदा रेल्वे पोलिसांची दोन असते की आमच्याकडे मॅनपॉवर कमी आहे. ती परिस्थिती पुन्हा एकदा दिसते. तुम्ही आमच्या माध्यमातून आता समोर पुन्हा एकदा टाकतो मनुष्यबळ वाढवावं यासाठी मला काही मागणी करा, कारण सातत्याने अशी घटना घडतात. मॅडम सुद्धा सांगतात की किडनॅपिंगचे केसेस सुद्धा खूप आहेत रेल्वे स्टेशनवर, लहान मुली महिला अशा पद्धतीने बरेच लोक जे ड्रग्स किंवा खूप सारे दिसतात. इलिगल ऍक्टिव्हिटीज आपल्याकडे मनुष्यबळ पुरेसे आहे का? मी जसं सांगितलं, पुणे स्टेशनला साधारणपणे 154 मनुष्यबळ आता आहे. हेडक्वार्टरमधनं जे काही आपण फिक्स पॉईंट महत्त्वाच्या सेन्सिटिव्ह जे स्टेशन्स आहेत, जसे लोणावळ्याच्या पुढचे स्टेशन आहेत किंवा इथे राजेवाडी, आंबळे, शिंदवणे या ठिकाणी आपण फिक्स पॉईंट मुख्यालयाने दिलेले आहेत आणि पुणे रेल्वे स्टेशनच्या अंडर 37 रेल्वे स्टेशन येत असल्यामुळे ही 150 ही जी मनुष्यबळ संख्या आहे ही 37 रेल्वे स्टेशनवर विभागली गेलेली आहे. त्याचबरोबर 4 OP आपल्या येतात. 4 OPला दिवसा 2 रात्री 2 असं तरी मनुष्यबळ लावावं लागतं आणि सेन्सिटिव्ह स्टेशनला दिवसा आणि रात्री पण मनुष्यबळ लावावं लागतं. त्याचबरोबर ऑफिस स्टाफ आहे तिथेही मनुष्यबळ द्यावं लागतं. तर हे मनुष्यबळ वाढण्यासाठी आपण प्रपोजल सादर केलेली आहेत आणि आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत. थोडक्यात एकच फक्त वाक्य, मनुष्यबळ आहे का? हो आहे. मनुष्यबळ तुम्ही आहे म्हणता आणि मोठ्या प्रमाणात जर तुम्ही स्वागतच्या घटनेला 1 वर्ष झालेलं आहे.
तिथे बऱ्याच गोष्टी लक्षात आहेत की जेव्हा घटना झाली त्यानंतर 3 महिने फक्त ते सुरक्षा रक्षक होते, पोलिसांचं पेट्रोलिंग होतं. पण तिथे आता सिक्युरिटी पण नाही आहे, काहीच नाही आहे. जसं रेल्वे स्टेशनला तसं स्वारगेटचं पण आहे, काही बस स्टँडचं पण आहे. गेले काही दिवसापूर्वी स्वतः मी पाहणी केली होती. आम्ही सूचना सातत्याने देत असतो आणि सगळ्या विभागाकडे सुरक्षितेच्या दृष्टीने लक्ष ठेवत असतो. याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या निश्चितपणे आम्ही राज्य शासनाला सादर करू, गृह विभागाला सादर करू. यामध्ये आम्ही सामाजिक संस्थांना सुद्धा या ठिकाणी बोलवले. जोपर्यंत त्यांना मनुष्यबळ कमी पडते किंवा ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या शासकीय असल्या तरी हेल्पिंग हँड म्हणून आमच्या सामाजिक संस्था ह्यांच्याबरोबर राहतील. CWCची यंत्रणा बरोबर आहे, त्याचबरोबर जिल्हा महिला बाल विकास विभागाची यंत्रणा सोबत आहे, जेणेकरून लहान मुलांच्या संदर्भातले अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. पण ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त व्हाव्यात. आणि आत्ता ही घटना घडली आहे, 2.5 वर्षापूर्वी सुद्धा अशा स्वरूपाच्या घटना घडलेली होती आणि त्यानंतरही आपण दामिनी पथक असेल किंवा त्यांची गस्त असेल, पण हे दामिनी पथक ही फारसं पुरेसे नाही आहे. त्याच्यामुळं CCTV कॅमेरे असेल आणि रेल्वे स्टेशनवरती एंट्री करत असताना केवळ पॅसेंजर न जाता अनेक हुल्लडबाजी करणारी काही मुलंसुद्धा आतमध्ये दिसतात. तर तशाही सूचना आत्ता दिलेल्या आहेत, जेणेकरून मला असं वाटतं आजच्या या मीटिंगनंतर तातडीने सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होईल. आणि माझी माध्यमांकडून सुद्धा रिक्वेस्ट राहील की आपल्याला काही निदर्शनास अशा चुकीच्या गोष्टी आल्या तर जरूर आमच्यापर्यंत कळवत जा. जे काही चुकीचं आहे ते दुरुस्त करून चांगल्या पद्धतीचं सुरक्षित प्लॅटफॉर्म, सुरक्षित पुणे रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून, आयोगाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न ते आपण बाहेर अधिकाऱ्यांच्या विमानामध्ये अपघात झाला त्याचा गायब आहे. तुमच्या पक्षाकडून तुम्ही राष्ट्रवादी काय मागणी होत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. आजही आपण पाहतोय कधी न भरून येणारं नुकसान हे महाराष्ट्राचं झालेलं आहे आणि दादांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण कसं असतं हे आपण सगळेजण पाहतोय. पक्ष म्हणून आमचं एक प्रचंड मोठ्या प्रमाणातलं नुकसान आहे. ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेस विश्वास बसेल किंवा तो दिवस असा गेला की विश्वासच बसत नव्हता की दादा आपल्यात नाही किंवा असं होऊ शकतं. कारण की पक्ष म्हणून, संघटना म्हणून निवडणुकीचं नियोजन आम्ही दादांसमवेत केलं होतं. इतकंच नाही तर 2029 पर्यंत कशा पद्धतीची संघटना असू शकते असं प्रत्येक विभागाबरोबरचं नियोजन होतं. आणि अगदी या सगळ्या घटनेतून सावरत असताना खरं तर पहिल्या दिवसापासून ही घटना घडली त्याचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा असं पक्षाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील यांना निवेदन देऊन आणि प्रत्यक्षरित्या भेटूनही पक्षाकडून सांगितलेलं आहे. 2 दिवसापूर्वी मला समजलं की केंद्रीय मंत्री महोदय यांनी सांगितलं की 28 फेब्रुवारीच्या अगोदर आम्ही जो काय आहे तो अहवाल सादर करू. आमच्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला ही जाणून घ्यायचीच गोष्ट आहे की नक्की काय झालंय, कसं झालंय ते. आणि त्याच्यामुळे सातत्याने ही मागणी करतोय. जो काही तपास आहे जसं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं 28 तारखेच्या आधी आम्ही देऊ, तर आम्ही त्याची वाट पाहतो. रोहित पवारांनी जे जे प्रश्न मांडलेले त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत असं आम्हालाही वाटतं. आणि रोहित दादांनी जे काय म्हटलेलं आहे, रोहित दादांचा संशय हा घातपात आहे. याच्यामध्ये संशय प्रत्येकाच्या मनामध्ये येतोय, त्याची उत्तरं मिळाली पाहिजे ही महाराष्ट्रातल्या माणसाची अपेक्षा. दादा केवळ एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत नव्हते, तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला माणूस असेल किंवा कोणत्याही पक्षाचा माणूस असेल, विरोधकांचं सुद्धा काम करणारा हा एकमेव असं व्यक्तिमत्व होतं. प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचलेलं हे एक व्यक्तिमत्व होतं. त्याच्यामुळे आम्ही पक्ष म्हणून असो, संघटना म्हणून असो किंवा इतर सगळेच, त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला वाटतं की त्याचं सत्य काय आहे हे समोर आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांचा पाठपुरावा आहे. रोहित पवार जे काही प्रश्न विचारतात त्या प्रश्नांची उत्तरही मिळाली पाहिजे. उद्या 26 तारीख आदरणीय सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर होतील. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा खुलासा मला असं वाटतं आपल्याला मिळेल. कारण की आदरणीय दादांचं जाणं हे मला सगळ्यांना खूप वेदनादायक अजूनही, आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या त्याच वेळेस बोलल्या पाहिजे होत्या किंवा त्याच वेळेस उत्तरं दिली पाहिजे किंवा काही गोष्टी सांगणंसुद्धा आम्हाला अवघड होतं. काही गोष्टी प्रश्नांची उत्तर ही काळाच्या ओघात मिळत असतात. त्याच्यामुळे
आमच्यासाठी वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं आणि आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. एक महिला महाराष्ट्राला पहिली उपमुख्यमंत्री मिळाली. स्वतःच्या भावभावना वेदना बाजूला ठेवून आदरणीय वहिनींनी चौथ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि खऱ्या अर्थानं दादांच्या जागेवर उभं राहत ठामपणे महाराष्ट्राच्या जनतेला, संघटनेला, पक्षाला सांगितलं की मी आहे. त्याच्यामुळे तो काळ आणि आता उद्याचा दिवस की निश्चितपणाने आदरणीय वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस त्या पदावर विराजमान होतील त्यावेळेस अनेक प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला मिळतील. त्याच्यामुळे उद्याच्या एका दिवसाची आपण वाट पाहूया. जी काही आपल्या मनामध्ये प्रश्न आहे, शंका आहे, त्या उद्यापासून त्या प्रश्नांची उत्तरं मिळायला आपल्याला सुरुवात होईल. पवार या बारामती निवडणूक लढणार असं एक निश्चित ठरलेलं आहे आणि सुप्रिया सुळे यांनी देखील सांगितलं की युरोप आम्ही देखील करू अशा पद्धतीचं वक्तव्य आहे. काय तुमच्याकडे माहिती सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणुकीमध्ये त्या असतील आता सुनेत्रा पवारच त्या ठिकाणी योगीजी मला असं वाटतं की वहिनींची उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला सावरणं, त्याला धीर देणं, वहिनींचं कुटुंब म्हणून आणि तर पवार फॅमिलीला सर्वात जास्त वेदना याच्यात आहे. मी कायम सांगत आले एक जन्म म्हणून होत आलेली पत्नी आणि ती 2 मुलं यांच्या वेदना प्रचंड मोठ्या आहेत. तरी सुद्धा त्यातून सावरत त्यांनी पुन्हा एकदा समोर येत प्रत्येकाला त्यांच्या शब्दातून धीर देण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून निवडणुकीचा विषय अजूनही या अनुषंगाने कुठं आलेला नाही आहे. उद्याची राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड ही निश्चितपणाने होईलच आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आदरणीय वहिनी ज्यावेळेस पक्षाची ही धुरा सांभाळतात त्याच्यावरती ही पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून वहिनींच्या नेतृत्वामध्ये चर्चा केली जाईल. आणि असं वाटतं की या सगळ्या काळात दादाच्या पत्नीनंतर या पद्धतीने प्रदेश अध्यक्ष असतील किंवा राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल असतील त्यांना विलंब केलं गेलं ज्या पद्धतीच्या बैठका ज्या पद्धतीने शपथ मला असं वाटतं या गोष्टीवरही आम्ही कधीतरी सविस्तर बोलू. ती आत्ताची वेळ नाही आहे. शेवटी विरोधक म्हणून विरोधकांची ज्या पद्धतीची टेंडन्सी आहे ती आपल्या समोर दिसते. घटना घडत असताना, घटना घडल्यानंतर आपण काय वक्तव्य करतो, कशी विधानं करतो हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं उद्याचा एक दिवस आपण थांबूयात. उद्यापासून अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील आणि ती देण्याची जबाबदारी आमची राहील. पार्थ पवार यांचं राज्यसभेसाठी नाव निश्चित झालेलं आहे असे कोर कमिटीमध्ये काय निश्चितपणाने पार्थदादा पवार यांना राज्यसभा ही मिळालीच पाहिजे. त्याच्यामुळे पक्ष म्हणून, संघटना म्हणून आम्ही तशी मागणी करतो. कुठले कुठले तुम्ही भेट दिला होता मध्ये कारवाई पुढे काय झाली पोलीस काय कारवाई करत नाही. या घटनेमध्ये दुर्दैवाने दादांची घटना घडण्याचे एक दिवस अगोदरच मी स्वतः तिथं होते आणि त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक झाले. मधल्या कालावधीमध्ये या दादांच्या निधनानंतर 8 दिवसाचा 10 दिवसाचा एक कालावधी फार तपासाकडे आम्हाला पाहता आलं नाही. आज सकाळीच मी पूर्ण माहिती मिळावी म्हणून SP-नाही सूचना दिलेली की अजून राहिलेले आरोपी अटक का झालेले नाही आहेत. एकंदर पोलीस पहिल्या दिवसापासून तपास करतात आहेत, पण याच्यामध्ये काही त्रुटी राहिली असेल तर मी निश्चितपणाने माहिती घेते. आज सकाळीच मी माहिती दिली आणि त्याच्यानंतर या बैठकीला आले. हो. घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी मी गडचिरोलीच्या दौऱ्यावर जनसुनावणीसाठी होते. घटना समजल्यानंतर मी तातडीने तपास अधिकारी चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेस त्यांनी जी मला माहिती दिली सविस्तर त्याच्यामध्ये त्यांनी इतकंही सांगितलं की फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर आम्ही तपासाला सुरुवात केली आहे आणि आरोपींमध्ये 9 महिला आहेत. तर त्यांना मी त्यावेळेसच सांगितलं आरोपी कोणी महिला किंवा पुरुष कोणी असू दे, जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावरती आपण कारवाई करावी. रात्रभरामध्ये सर्च मोहीम राबवत दुसऱ्या दिवशी सकाळी 37 आरोपांपैकी 21 आरोपी त्यांनी अटक केले होते. त्याच्यामध्ये 9 महिला होत्या. त्याच्यात मी परवा महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि ॲडिशनल पोलीस महासंचालक यांची भेट घेत 1 तासाची बैठक यासाठी केली. याच्यामध्ये आरोपी हा अटक झालाच पाहिजे. कोणत्याही महिलेवर अन्याय अत्याचार करणारा मग तो कोणीही असू देत त्याला कोणीवर पाठीशी घातलं जाणार नाही. दुसरी गोष्ट सामाजिक तेढ निर्माण होणं, सामाजिक वाद निर्माण होणं. शेवटी महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. तो एक विचाराने राहायला पाहिजे, सलोखा राहायला पाहिजे ही आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांची मानसिकता. त्याच्यामुळे जर असं कोणी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. शेवटी आपण महाराष्ट्रामध्ये सगळे गुण्यागोविंदाने राहिलाच पाहिजे ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे.
आज सकाळी सुद्धा मी तपास अधिकारी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलले. मी दररोज त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. 21 आता 2 आरोपींची वाढ झाली, 23 आरोपी अटक झालेले आहेत आणि याच्यामध्ये जे मुख्य आरोपी होती त्यांनाही अटक केलेली आहे. त्याच्यामुळे शांतता ठेवण्यासाठी पूर्वीचा IPCचा 144 कलम आता जो BNS मध्ये 163 आहे तो 163 त्या ठिकाणी लागू केलेला आहे, जेणेकरून आता त्या भागामध्ये पूर्णपणे शांतता आहे. त्याच्यामुळे आरोपींना पाठीशी घातलं जाणार नाही. जे आरोपी आहेत त्यांचा तपास किंवा अजूनही फिर्यादीने काही तक्रारी दिली त्याच्यामध्ये काही आरोपींची नावं आली तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल. काही व्हिडिओ असे व्हायरल केले गेले की नाही हे असं झालंच नाही किंवा पुस्तकाचं वेगळंच आहे, त्याचं काही तपास. चंद्रकांतजी, कसं असतं, कुठलीही घटना घडली, सध्या सोशल मीडिया AIचा जमाना आहे, कशाही पद्धतीने फुटेज दाखवता येतात किंवा व्हिडिओ बनवता येतात. शेवटी इन्व्हेस्टिगेशन फार महत्त्वाचं आहे. जे आपल्या समोर येतं ते बऱ्यापैकी समोर जे दिसतं तशा गोष्टी AIच्या माध्यमातून असतात नसतात त्याचा तपास होणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे पोलिसांकडे सुद्धा बरेच फुटेज आहेत, त्याचा तपास आता पोलीस करतात आहेत. सध्या आपल्याला आरोपी अटक करणं, त्यांच्यावर कारवाई करणं, दुसरी गोष्ट गावामध्ये शांतता राहणं, कोणत्याही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, त्याच्यामधून वाद होऊ नये किंवा कुणाला त्यातून हानी पोहोचू नये, हे मुख्य उद्दिष्ट आहे. ते साध्य आपण करतोय आणि याच्यामध्ये जे जे फुटेज आपल्याकडे येतात किंवा जे कोणी पाठवलेली माहिती असेल तर त्याचा संपूर्ण तपास या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून चालू आहे. मी दररोज पोलिसांच्या संपर्कात आहे आणि पोलीस महासंचालकांनी सुद्धा 1 तासाच्या बैठकीमध्ये माझ्यासमोर अनेक अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवणं आणि कोणत्याही महिलेवर अन्याय अत्याचार झाला तर तो आम्ही सहन करणार नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणार. ही जबाबदारी निश्चितपणाने महाराष्ट्र पोलीस असेल, त्या विभागामध्ये काम करणारे पोलीस अधिकारी व्यवस्थितरित्या करतात आणि याच्यामध्ये अजूनही कोणाच्या मनामध्ये काही शंका असेल तर जरूर त्यांनी पोलिसांना ती सांगावी. काही माहिती त्यांच्याकडे असेल ती जरूर ती पोलिसांना द्यावी. त्या अनुषंगाने सुद्धा तपास केला जाईल. भाजपच्या आमदारांनी पण त्या संदर्भात आवाज उठवला कुठला विषय? असे प्रकार खूप होतात. आता त्या मुलीने कोर्टात लिहून दिले तरी सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात आम्ही बघतो. हिंदू मुस्लिम दिलं जातं, सिक्युरिटी काय? या संदर्भात सुद्धा मी पहिल्या दिवशी माहिती दिली, पण मी त्यावेळेस चंद्रपूरमध्ये होते. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हा दौरा करत असताना पोलिसांनी तातडीने, तुम्हाला सगळ्यांना माहिती, महामार्ग बंद ठेवत 185 किलोमीटरपर्यंत CCTV फुटेज पाहणं किंवा अशा घटना घडू नये याच्यासाठीचं. पण शेवटी कायदा आणि सुव्यवस्था प्रशासन ही त्यांचं काम करत असतात आणि आपण सगळेजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना मानणारे लोक आहोत. त्याच्यामुळे 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला तिचा निर्णय घेण्याचा अधिकार या घटनेने दिलेला आहे. म्हणून या अनुषंगाने जो तपास होतोय त्याच्यामध्ये महिला सुधारगृहामध्ये ही मुलगी आहे. आम्ही काल सुद्धा ही माहिती घेतली. आम्ही सातत्याने विधी सेवा प्राधिकरण असेल, कारण की ही सगळी केस विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने वक्तव्य करून मला असं वाटतं की समाजामध्ये कोणीही तेढ निर्माण करू नये. शेवटी कायद्याच्या प्रक्रियेमधून जे असेल, कायद्याच्या चौकटीमध्ये जे असेल त्या पद्धतीची प्रक्रिया पूर्ण होईल. याच्यामध्ये पक्षाचा आमदार आहे संग्राम जगताप, नंतर भाजपचे आमदार आहेत. याच्यामध्ये वक्तव्य काहीही केलं तरी मी तुम्हाला परत एकदा सांगते, महाराष्ट्र चालतो तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो, कायद्याच्या चौकटीतून चालतो. त्याच्यामुळे वक्तव्य केलं म्हणून प्रक्रिया बदलत नाही. ती जी प्रक्रिया आहे, जी घटनेतली आहे, जी कलमानुसार आहे, त्या प्रक्रियेनुसारच पुढे सगळा तपास होईल. त्याच्यामध्ये त्या घटनेच्या अनुषंगाने जो कायदा आपल्याला घालून दिलेला आहे त्या कायद्यानुसारच पूर्ण प्रक्रिया करतो. आमच्याकडे वक्तव्य कोण करतं ते जर तुम्ही आमच्याकडे, कारण की तुम्ही सांगितल्यावर आम्हाला समजतात ही वक्तव्य केलेत किंवा बऱ्याच वेळा माध्यमांमधून येतात, बऱ्याच वेळा नाही हे बंद. एक मुलगी आहे, तिला अधिकार आहे कुठं जायचं कुठं नाही, तिच्या अधिकारात सन्मान केला गेला पाहिजे ना. बऱ्याच वेळा बंद याच्यासाठी ठेवतो की अजून तेढ वाढू नये, जाती धर्मांमध्ये मतभेद होऊ नये आणि ते स्फोटक वातावरण तयार होऊन अनेकांच्या जीविताला सुद्धा हानी निर्माण होऊ शकते. म्हणून बऱ्याच वेळा जो हा बंद असतो किंवा आपण 163 नवीन आलेला 163 कलम लागू करण्यापाठीमागचा हेतू हा असतो. शेवटी पोलिसांवरती सगळा कामाचा ताण असताना त्या भागामध्ये सुरक्षित वातावरण ठेवणं ही त्यांची जबाबदारी होती. पहिल्या दिवशी मुलीचा शोध घेत असताना ज्या पद्धतीने आपण महामार्ग बंद ठेवले, तपासासाठी ठेवलं,
नंतरचा बंद होता तो त्या समाजाचा रोष त्यांनी त्यांच्या पद्धतीने व्यक्त करण्याची त्यांची भावना होती. शेवटी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देत असताना तुम्हाला काय वाटतं हा मांडण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. आणि म्हणून जर तशी मागणी असेल की आम्हाला बंद ठेवायचं त्याला परवानगी द्यावी तर त्या बंदला सुद्धा पोलीस असेल शासन असेल हे परवानगी देत असतात. त्याच्यामुळे असं काही कोणी करत असेल तर त्यांनी अशा पद्धतीची विधानं करू नये. मी परत एकदा सांगते सर्व समावेशक जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि तो शांततेत राहावा ही अपेक्षा प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीची. मुख्यमंत्र्यांकडे सांगणार का ही जी अशी लोक विधानं करतात त्यांच्याकडे तुम्ही सांगणार का त्याच्यामुळे सामाजिक न्याय निर्माण होते. इकडं आपलं परवाचं विमर्श असेल हे सगळी मंडळी येतात तणाव निर्माण करतात. हे सत्ताधारी आहेत आणि काही सुशिक्षित जाती पुढारी आहेत. काही अनेक ठिकाणी सभांना परवानगी नसताना सभा घेणे मी तुमच्या माहितीसाठी सांगते प्रत्येक वेळेस पोलीस समोर येऊन पत्रकार परिषद घेणं माहिती देणं हे त्यांना शक्य होत नाही किंवा तितकं ते पॉसिबलही नसतं. पण अशा पद्धतीने जर कुठे परवानगी नसताना अशा सभा होत असतील किंवा कायद्याचं उल्लंघन जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होत असते, गुन्हे दाखल होत असतात, त्या प्रक्रिया पूर्ण घडत असते. पण ती प्रत्येक वेळेस पहिली घटना समोर आली पण त्यानंतर त्याच रात्री 2 दिवसांनी त्याच गावात रात्री जमाव जातो, सगळ्या घरांवर दगडफेक करतो, मुलाबाळांना घाबरवतो, अक्षरशः जीव मोठी जरुरी होत राहतात. याची काही चौकशी होणार आहे त्या जमावर काही कारवाई होणार की नाही? नक्कीच या सगळ्या गोष्टींची चौकशी चालू आहे. ज्या पोलीस महासंचालक आमचे राज्य महिला आयोगाचे पदसिद्ध सदस्य आणि म्हणून 1 तासाच्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा होत असताना समाजामध्ये शांतता राहावी. आणि मी परत तेच सांगते की ज्या घटना घडल्या त्या आपल्या समोर जरी दिसत असेल तर कायद्याच्या चौकटीतून त्यांच्यावरती कारवाई होत असते. त्याच्यामुळे निश्चितपणाने आपण सगळेजण प्रयत्न नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे. काही माहिती तुमच्याकडे आलेली आहे का? नेमकी काय घटना? कोणती नागपूर एका अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले. मी माहिती घेऊ कारण की नागपूरच्या दौऱ्यावर असताना आम्ही त्या सगळ्या भागामधल्या प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या तक्रारी आलेल्या आहेत. आता ह्या कुठल्या तक्रारी असतील माझा 6 दिवसाचा या भागातला दौरा होता त्या अनुषंगाने खूप तक्रारी आमच्याकडे आहेत. पण मी माहिती घेऊन तुम्हाला सांगते. धन्यवाद. लिहून देत असेल रिपोर्टमधील मुलगी लिहून देत असेल की माझ्या मर्जीने तिथे गेले तरी पडळकर सारखे आमदार असं म्हणतात की ती तिकडे त्या मुलाकडे कसे जाते आम्ही बघतेच. तर राज्य महिला आयोग म्हणून त्या मुलीच्या हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपली नाहीये. 100%. मी परत तेच सांगते की कुणी काही वक्तव्य करू देत. कायदा हा अतिशय सक्षम आहे. कायद्यावर आमचा विश्वास आहे. महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्रातली महिलांची सुरक्षिता, विधी सेवा प्राधिकरण हे सर्व जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार चालतं, कोणाच्या म्हणण्यानुसार चालत नाही. त्याच्यामुळे कोणाची काही वक्तव्य असले तरी आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहे. शेवटी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे घटनेने दिलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना विधी सेवा प्राधिकरण मी परत सांगते विधी सेवा प्राधिकरण असेल आणि माननीय न्यायालयाच्या माध्यमातून जी प्रक्रिया पूर्ण होत असते ती कायद्याच्या चौकटीतून होत असते. त्याच्यामुळे कायद्याने जे आपल्याला कलम दिलेले आहेत, जी घटना दिलेली आहे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, तर तो निश्चितपणाने त्या व्यक्तींना मिळतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.